नवीन लोकसभा निवडणूक झाली, जुनी लोकसभा बरखास्त झाली, राज्याच्या गृहमंत्र्यांचं राजीनामा नाट्यही झालं आणि लगोलग शुक्रवारी दुपारी पवईच्या जयभीमनगर वसाहतीमध्ये अक्षरशः योगीराज अवलंबल्यासारखं घटनाक्रम त्या ठिकाणी घडला। बऱ्याच दिवसापासून आपण ऐकतो आहोत की केवळ उत्तर प्रदेशात बुलडोजर राज चाललेला आहे, परंतु या बुलडोजर राजची परिणती प्रत्यक्षात महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत बुलडोजर प्रत्यक्ष चालत असल्याचं आपण या दृश्यांमधून पाहत आहात। ही कामगार वसाहत 25 वर्षापूर्वी या ठिकाणी वसवली गेली होती। जयभीमनगर हे त्याला नाव दिलेलं आहे। अशा वसाहती मध्ये गरीब, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब आणि काही प्रमाणात अल्पसंख्याक समुदायाचे लोक वास्तव्य करत असतात, परंतु ही प्रामुख्याने कामगार वसाहत म्हणून ही वसाहत या ठिकाणी ओळखली जाते आहे। आणि या वसाहतीमध्ये रहिवाशांना केवळ 48 तासाची नोटीस देऊन त्यांना हे खाली करायला सांगितलं। पण भारत हा 3 ऋतूंचा देश आहे। याच्यामध्ये हिवाळा, उन्हाळा, पावसाळा। पावसाळा हा जून मध्ये सुरू होतो आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते। जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळांना सुरुवात होते आणि अशा वेळी या गरिबीतून उत्थान करण्यासाठी आपल्या मुलांना शाळेत शिकवणारी ही गरीब जनता ही आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रवेशासाठी कुठे काम करत असताना आणि पावसाळ्यात आपलं घर छप्पर असलं तरी ते बऱ्यापैकी ते गळू नये, रात्रीचा निवारा मिळावा यासाठी ज्या वसाहतीमध्ये प्रयत्नरत असतात आणि त्याच सुमारास या वसाहतीला बुलडोजरने जमीनध्वस्त केलं जातं। आणि आपण पाहतायत की या व्हिडिओमध्ये म्हणजे आतापर्यंत आपण उत्तर प्रदेश, बिहार मधली दृश्य अनेक पाहिलेली आहेत की पोलिसांचा अमानुष लाठीमार एखाद्या अल्पवयीन मुलाला, तरुण मुलाला एखाद्याला गाठून ज्या पद्धतीनं तो लाठीमार केला जातो तेही दृश्य आपण पाहत आहोत। अनेक महिला ज्यांची डोकी फुटलेली आहेत त्यांच्या डोक्याला बँडेज बांधलेले आपल्याला दिसत आहेत। आणि या सगळ्या मागे या वसाहतीच्या रहिवाशांनी जो आरोप केलेला आहे की एका मोठ्या बिल्डरचं ते नाव घेत आहेत आणि त्या बिल्डर्सने प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांना प्रत्यक्षात विकत घेतलेलं आहे आणि हा अत्याचार या ठिकाणी घडवलेला आहे अशा पद्धतीचे आरोप होत आहेत। या सगळ्या याच्यामध्ये दलित पॅन्थरचे एक कार्यकर्ते दीपक केदार हे कालच येऊन गेले आणि त्यांनी देखील या ठिकाणी आरोप केला की गृहमंत्र्यांचा राजीनामा एक दिवस पूर्व होतो आणि दुसऱ्याच दिवशी ही घटना घडते। याच्या मागेही काही कार्यकारण भाव आहे का अशा प्रकारचा आरोपही त्यांनी लावलेला आहे। देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री होते त्यांनी जो काल राजीनामा दिला त्याच्या पाठीमागे आजची लाठीचार्ज आणि हिरानंदानीला जमीन द्यायची होती म्हणून काल त्यांनी राजीनामा दिला। त्याच्यावरती काही येऊ नये म्हणून त्यांनी काल राजीनामा दिलाय। जयभीमनगर ही म्हटलं की ती प्रामुख्याने दलित वस्ती असणारच। वर्तमान लोकसभेमध्ये दलितांनी संविधानाच्या बचावासाठी जे मतदान केलंय त्याचाही काही राग शासन प्रशासनाच्या डोक्यामध्ये आहे का असाही आरोप या ठिकाणच्या रहिवाशांनी लावलेला आहे। आणि त्यामुळे अगदी लोकसभा निवडणुकींचं मतदान होतं, निवडणुकांचा निकाल घोषित होता, सरकार अजून गठीत झालेलं नाही, केंद्रामध्ये राज्याचे गृहमंत्री राजीनामा देतात आणि लगोलग ही घटना होते। तर या घटनेचा कार्यकारण भाव हा एकूण राजकीय स्थितीशी निगडीत आहे का अशी या ठिकाणच्या रहिवाशांची एक संशयाची भावना आहे। ह्युमन राईटचा आदेश आहे म्हणता, ह्युमन राईटचा एक मिनिट थांबा, ह्युमन राईटचा आदेश आहे का? आया बहिणीला मारायचा आदेश आहे का? हुकुमशाही करायचा आदेश आहे का? दादागिरी करायचा आदेश आहे का? ह्युमन राईट्सला न्याय देण्यासाठी तुम्ही दुसऱ्या ह्युमन राईट्सला या ठिकाणी त्यांचा अधिकार हिसकावून घेताय। मानवी हक्क जे आपण म्हणतो की या ठिकाणी अनेक घटनाक्रम आपल्याला दिसतात हे गुंतागुंतीचे आहेत, परंतु प्रत्यक्षात या ठिकाणचे जे रहिवासी आहेत जे आपण काबाड कष्ट करून आपला चरितार्थ भागवतात, आपल्या मुलांचं शिक्षण घडवतात, आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी ते या वस्तीत राहून पुढच्या गोष्टी करत असतात आणि त्यांना अक्षरशः त्यांच्या घरांवर बुलडोजर चालवून इथून उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। आणि हा आक्रोश आपण पाहता आहेत
नेमकं काय या सगळ्या संदर्भात सांगता येईल हा खरा तर प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु सध्या तरी या सगळ्यांना मैदानावर आता राहणं भाग पडलेलं आहे. त्यांचे संसार उघड्यावर आलेले आहेत आणि त्यांना आता अन्न पाणी शिजवण्यासाठी जागा नाही. अक्षरशः उघड्यावर ही कुटुंब आहेत आणि प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे वेगवेगळे आरोप निश्चितपणे लावतात. एखाद्या घटनाक्रमाला आरोप देताना अशा प्रकारचे आरोप बऱ्याच वेळा प्रशासन हे करत असतात. त्यामुळे हा प्रश्न कसा हाताळायचा, दीपक केदार यांनी काल या ठिकाणी येऊन हा प्रश्न राज्यव्यापी कसा करता येईल अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे या प्रश्नाकडे समग्र म्हणजे सरकार कसं पाहतं, प्रशासन कसं पाहतं, या जनता कशी पाहते, समाज कसा पाहतो, या सगळ्यांवर आता या गरिबांची ह्या ठिकाणी रस्त्यावर आलेल्या उघड्यावर आलेल्या या सगळ्या 800 कुटुंबांची आता दैनाजी झालेली आहे. ती सगळ्यांकडे आषाढभूत किंवा आशेने पाहते आहे. बघूया येणाऱ्या दिवसामध्ये काय होतं या ठिकाणी.